कारंजा लाड येथील सरस्वती भवन येथे छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरामध्ये कारंजातील तरुणांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला। छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचे दैवतच नव्हे तर महाराष्ट्राच्या प्रत्येक तरुण मनावर राज्य करतात याची अनुभूती कारंजा लाड येथे या रक्तदान शिबिराच्या माध्यमातून सर्वांना मिळाली। रक्तदान शिबिरामध्ये एकूण 150 रक्तदात्या शिवप्रेमींनी आपले रक्त देऊन सध्या स्थितीत असलेल्या राज्यातील आणीबाणी देशातील महामारीच्या संकटात आपले मोलाचे योगदान दिले आहे। यावेळी कारंजा लाड शहरातील मान्यवरांचे सुद्धा योगदान या तरुणांना मिळाले। यावेळी उपस्थित मान्यवर माजी आमदार प्रकाश डहाके, डॉक्टर अजय कांत, तहसीलदार धीरज मांजरे, नायब तहसीलदार हरणे, भूमी अभिलेखचे संभाजी मोतीबने, विजय कदम, नगरसेवक प्रसन्न पळसकर, राहुल सावंत, शिवसेना शहर प्रमुख गणेश बाबरे, उपशहर प्रमुख अक्षय लोटे, डॉक्टर विवेक घुडे, डॉक्टर सुशील देशपांडे, शिव गायकवाड व कारंजातील तरुण मंडळींचे योगदान लाभले आहे। प्रकाश डहाके यांनी आपले मनोगत व्यक्त करून तरुणांचा उत्साह द्विगुणित केला। औचित्य साधून आज आपल्या या सरकारच्या तरुण मुलांनी अतिशय चांगला पुढाकार घेऊन एक खूप मोठं रक्तदान शिबिर या ठिकाणी आयोजित केलं। दिवस तर पाहिलाच, पण त्या दिवसाला साजेसं रक्तदान शिबिरही तिथे करून राहिले। मला खात्री आहे की दिवशी रक्तदाते नक्कीच या शिबिरात रक्तदान करतील आणि आज जेव्हा समाजाला, राज्याला, देशाला करोनाच्या विरोधात लढताना रक्ताचा तुटवडा आहे, मला मनापासूनचा आनंद आहे की आपल्या कारंजाची तरुण मंडळी 2-3 दिवसापूर्वी एक शिबिर झालं, आज दुसरं होतं आहे रक्तदान शिबिर आणि उद्याला परत तिसरं रक्तदान शिबिर होतं आहे। आणि म्हणून या सामाजिक बांधिलकीचा वसा कारंजाच्या तरुण मुलीत आहे, याचा मनापासूनचा आनंद आणि समाधान आहे। शिवरायाच्या नावानं शिवरायाची स्फूर्ती घेऊन असंच काम तुमच्या हातून घडत राहावं एवढी अक्षय लोटे, विदर्भ न्यूज, कारंजा लाड।